सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी स्वाती आपल्या स्वामी चरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। बघा, नवरात्रीतील देवीची एक उच्च कोटीची सेवा ती म्हणजे नवरात्रीमध्ये देवीची ओटी। आणि बघा, आता नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे। ती आपण घरी भरू शकता किंवा जवळच्या मंदिरामध्ये जाऊन पण भरू शकता। तर आपली कुलदेवी ही सूक्ष्म रूपामध्ये ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते। जरी तुमच्याकडे घटस्थापना नसेल किंवा अखंड दिवा नसेल तरी पण देवीचा वास हा चराचरामध्ये आहे। ती प्रत्येक ठिकाणी सूक्ष्म रूपात वास करते आणि या 9 दिवसामध्ये ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते। आपल्या कुलदेवीचा फोटो, टाक किंवा मूर्ती काहीतरी आपल्याकडे असतंच। आणि असं आपल्याला या 9 दिवसामध्ये ज्या दिवशी जमेल त्या दिवशी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते। आता अशी ही ओटी अष्टमी किंवा नवमी या तिथीला भरलं तर ती अधिक प्रभावी असते, पण या दिवशी आपल्याला जमेलच असं नाही। बऱ्याच महिला वर्किंग असतात। या 9 दिवसामध्ये कोणत्याही दिवशी आपण अशी आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो। ही ओटी आपण आपल्या घरामध्ये भरू शकतो किंवा बाहेर मंदिरामध्ये जाऊन पण भरू शकतो। जर आपल्या जवळपास कुलदेवीचं आपल्या मंदिर असेल तर तिथे जाऊन भरा किंवा दुसरं कुठल्या देवीचं मंदिर असेल तिथे भरली तरी चालेल, पण आपल्या घरामध्ये पण आपण अशी ही ओटी भरायची। कारण बघा, आपण ही सेवा वर्षातून एकदाच करतो आणि या असं ओटी भरल्याने आपल्या भोवताली जे कुलदेवीचं सुरक्षा कवच आहे तर ते आणखीन मजबूत होण्यास मदत होते। कारण आपण जशी आपल्या कुलदेवीची सेवा करतो तर आपल्या भोवतालचं हे कवच जास्त मजबूत होण्यास मदत होते। आणि या नवरात्रीच्या काळामध्ये आपण मूळ पीठावर जायची गरज नाही आहे, कारण देवी साक्षात ही आपल्या घरी आलेली असते। त्याच्यामुळे आपण वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तिचा मान सन्मान करणं गरजेचं असतं। पण या नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरीच ही सेवा करायची आहे। तर आता यासाठी आपल्याला कुठलं साहित्य लागतं आहे, काय काय वस्तू घ्यायच्या आहेत आणि आपल्या यथाशक्ती आपल्याला ओटी कशी भरायची ते मी सांगणार आहे। बघा, ज्या मी वस्तू दाखवणार आहे त्याच वस्तू असाव्या असं नाही आहे, पण यातल्या किमान काही वस्तू असाव्या। अजून काही सौभाग्य अलंकार तुम्ही देवीला अर्पण करू शकता तुमच्या यथाशक्ती। बघा, लोक सोन्याचे हार, चांदीचे मुकुट किंवा सोन्याच्या बांगड्या असं वेगळ्या वेगळ्या वस्तू या देवीला अर्पण करतात, पण आपल्याला आपल्या यथाशक्ती या गोष्टी करायच्यात। कोणी काय केलं याच्यापेक्षा आपण श्रद्धेने मनोभावे किती करतो याला महत्त्व आहे। तर त्याच्यामुळे आपल्या यथाशक्ती आपल्याला काही गोष्टी देवीला या ओटीमध्ये ठेवायच्यात। आणि देवीची ओटी भरण्यासाठी जी साडी घेणार तर ती आपल्याला नऊवार साडी घ्यायची आहे आणि ती रेशमी किंवा सुती असावी, कारण या सुतामध्ये सात्विक लहरी आकर्षित करून घेण्याची ऊर्जा ही खूप जास्त असते। त्याच्यामुळे अशी नऊवार साडी घ्या। आता जर तुम्ही नऊवार साडी घेतली तर अशी नऊवार साडी आपण तर घालत नाही, मग ही नऊवार साडी आपल्याला आपल्या देवीच्या मूळ पीठावर आपण वर्षातून एकदा जायचं असतं, तेव्हा तुम्ही अशी ही नऊवार घेतलेली साडी तुम्ही देवीच्या मूळ पीठावर जेव्हा जाल तेव्हा ती ओटीमध्ये घालू शकता तिथे। आणि जर तुम्ही नऊवार घेणं शक्य नसेल, 6 वार घेतली तर ती तुम्ही स्वतःही वापरू शकता। पण आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा वर्षातून एकदा करायचा असतो। जर अगदीच एखाद्याला 9 वार साडी किंवा 6 वार साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही खण घ्या, खण, नारळ, तांदूळ असंही तुम्ही ओटी भरू शकता। आणि तर बघा, आता इथं मी 9 वारी साडी घेतली आहे। आता साडी घेताना ती काठाची घ्या आणि त्याच्यामध्ये कलर कुठला घ्यायचा आहे तर असा नारंगी किंवा हिरवा, पिवळा, लाल, तर असे जे शुभ कलर आहेत त्या कलरची साडी घ्या शक्यतो आणि 9 वारी साडी घ्या। नंतर बघा, इथं मी तांदूळ घेतलेत। तुम्ही याच्यामध्ये गहू पण घेऊ शकता ओटीमध्ये। एक खण घ्या किंवा ब्लाऊज पीस घ्या, गुलाबाचं फूल घेतलं आहे, इथं वेणी घ्या तुम्ही, गजरा आहे, नारळ आहे। आता नारळ नारळामध्ये पाणी असावं। नंतर आता इथं मी क्लिप घेतला आहे, टिकली घेतली आहे, कानातलं नेलपेंट घेतली आहे, मेहंदीचा कोण घेतला आहे, एक फळ घेतलं आहे, अत्तर घेतलं आहे, दक्षिणा घेतली आहे। नंतर इथं ओटीचं सामान बघा, हे आपल्याला मिळून जातं, खारीक, खोबरं, बदाम, सुपारी आणि असा आरसा, बांगड्या। तर तुमच्या यथाशक्ती तुम्हाला यातल्या ज्या गोष्टी मिळतील किंवा याच्यात तुम्हाला आणखीन काही मिळालं म्हणजे सौभाग्य अलंकार असतात देवीचे, मंगळसूत्र, जोडवे असं जर मिळालं तुम्ही तर ते आवर्जून याच्यामध्ये ठेवा। हे ओटीचं सामान घ्यायचं आणि आपल्याला देवीची ओटी भरायची असते। प्रत्येकाने अशी ओटी भरा। आता ओटी भरताना आपल्याला, आता माझ्या समोर समजा देवी आहे तर नारळाचा शेंडा हा देवीकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे। आता नारळाला, साडीला, ब्लाऊज पीस किंवा खण घ्या। मग जे सौभाग्य अलंकार आहेत त्या सर्वांना आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि हळदी कुंकू वाहताना आपल्याला
देवीचा मंत्र म्हणायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे असा मंत्र म्हणत आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे। साडी घालायची आहे देवीची ओटी भरताना आणि आपल्या डोक्यावर आपल्याला साडीचा पदर घ्यायचा आहे आणि मग आपल्याला ओटी भरायची असते। आता आपण हे जे सौभाग्य अलंकार आहेत ते सगळे इथं आपण असे ठेवून घेणार, कारण बघा आपण हे सगळं देवीला अर्पण करतोय। आता मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण हे अर्पण केलेल्या वस्तूंचं काय करायचं हे पण मी सांगणार आहे। या वस्तू म्हणजे 1 रुपयाचं नाणं, आरसा, हळकुंड, बदाम, सुपारी, तर या गोष्टी या आपल्या ओटीमध्ये असल्याच पाहिजे। बाकी सौभाग्य अलंकार नसतील तरी या वस्तू असाव्या। तुमच्या यथाशक्ती तुम्ही दक्षिणा ठेवा, अगदी 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 501 रुपये तुमच्या यथाशक्ती ठेवा। त्या दक्षिणेचं पुढं काय करायचं हे पण मी सांगणार आहे। आता तर बघा, आता मगाशी मी जे सगळं सामान दाखवलं ते मी आता इथं ओटीमध्ये घेतलं आहे। आता अशी आपण ओटीचं ताट हातात घेतलं। आता आपण पती पत्नी एकत्र ओटी भरा शक्य झालं तर। आता पुरुषांनी डोक्यावर टोपी घालायची आणि आपण असा साडीचा पदर डोक्यावर घ्यायचा आहे। त्याचं टोके ते ओटीला असं स्पर्श करायचं आहे बघा, हातामध्ये घेऊन ओटीला स्पर्श करायचं। असं पकडून आपल्याला आता देवीची ओटी भरायची। आता जर तुमच्याकडे घट असेल तर तुम्ही या ताटाचा स्पर्श असा घटाला करायचा आहे। ओटी भरताना देवीचा मंत्र म्हणत राहायचे। मग 3 वेळा आपण असं घटाला किंवा फोटो, मूर्ती जे असेल तुमच्याकडे त्याला आपण स्पर्श करायचा। परत आपल्या छातीजवळ घ्यायचं, परत आपण स्पर्श करायचा, परत छातीजवळ घ्यायचं। ही सेम कृती आपल्याला 3 वेळा करायची। बघा हे झालं की मग आपण हे ताट एका पाटावर ठेवा, आपल्या देवाऱ्यासमोरच। पाटावर ठेवलं की आपल्याला याच्यातले थोडेसे तांदूळ काढून घ्यायचेत आणि ते तांदूळ आपल्याला आपल्या या ओटीमध्ये घ्यायचेत। बघा हा पदर असतो, याला ओटी म्हणत नाही। हा समोरचा जो भाग आहे त्याच्यात आपल्याला हे थोडेसे अगदी तांदूळ किंवा गहू ओटी भरताना जे तुम्ही घेतलं त्याच्यातले थोडेसे आपल्याला असे काढून घ्यायचेत ओटीमध्ये। ते असेच ओटीत ठेवायचे आणि मग आपण पती पत्नी किंवा एकटे भरताय तर आपल्याला देवी आईला नमस्कार करायचा, मुजरा करायचा आणि देवी आईची माफी मागायची की आता आमची कुळदेवी ही तुळजाभवानी माता आहे, तर आई तुळजाभवानी माता, मी माझ्या यथाशक्ती आज तुझी मानसन्मान केला, ओटी भरली, याच्यामध्ये जर काही चूक झाली असेल तर मला माफ कर आणि अशीच माझ्याकडून प्रत्येक वेळी सेवा घडवून आण असं आपल्याला म्हणायचं आहे। मनोभावे नमस्कार करा। हे झालं की आपण जे ओटीमध्ये तांदूळ घेतले होते ते आपल्याला आपल्या धान्याच्या डब्यामध्ये टाकायचे आणि बघा आता ही ओटी आपल्याला रात्रभर तशीच ठेवायची आहे। जरी तुम्ही सकाळी ओटी भरली असेल तरी ती पूर्ण दिवस तशीच ठेवा, रात्री पण तशीच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी मग आपण ही ओटी काढायची आहे। आता ओटीमध्ये जे आपण गजरा किंवा वेणी किंवा फूल ठेवले तर ते आपण ओटी भरली की लगेच आपण देवीला किंवा फोटोला अर्पण करा आणि मग दुपारी ते आपण स्वतः घालू शकता। आता ओटीमध्ये आपण नारळ ठेवला किंवा फळ ठेवलं तर हे आपण प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो। आता हा नारळ आपण याचा काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आणि खायचा। हे तिखट पदार्थामध्ये नारळ वापरू नका। नंतर आपण जी इथं दक्षिणा ठेवली आहे तुमच्या यथाशक्ती ती दक्षिणा आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण जवळच्या एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये ती दानपेटीमध्ये द्या। सौभाग्य अलंकार आपण याच्यामध्ये ठेवले ते तुम्ही स्वतः वापरू शकता। याच्यातले तांदूळ आपण आपल्या धान्यामध्ये ठेवा। तर अशा पद्धतीने या सगळ्या वस्तू आपण वापरू शकता। आता इथे जर तुम्ही नऊवारी साडी घेतली आहे तर ती तुम्ही जेव्हा पण तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाल तेव्हा तिचा मान सन्मान करायचा आहे, तेव्हा ही साडी घेऊन जायची आणि तिथे आपल्याला देवीची ओटी भरायची। जर 6 वारी साडी घेतली आहे तर ती तुम्ही स्वतः वापरू शकता। आता अशीच ओटी जर तुम्ही मंदिरात भरली तर मंदिरामध्ये गुरुजी आपल्याला फळ परत देतात, वेणी, फूल हे आपल्याला आपल्या ओटीमध्ये घालतात, नारळ आपल्या ओटीमध्ये घालतात, तर ते आपण घरी आल्यावर प्रसाद म्हणून खायचं। वेणी आपल्या डोक्यामध्ये घालायची, साडी वगैरे त्या गोष्टी आपण तिथे अर्पण करतो। थोडेसे तांदूळ किंवा गहू आपण ओटीत ठेवले ते पण आपल्याला ते देतात। तर अशा पद्धतीने आपल्याला मंदिरात ओटी भरली तरी चालेल आणि घरी भरली तरी चालेल। आता जर अशी तुम्ही ओटी घरी भरली तर आपण आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन पण ओटी भरा। मग एक खण, नारळ आणि हळकुंड, खारीक, खोबरं, बदाम, सुपारी आणि नाणं
तर या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवा, थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवा आणि अशी ओटी आपण या नवरात्रीच्या काळामध्ये एक दिवस तरी आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन भरा. कारण बघा, आपल्या घरात तर देवी आहेच, पण मंदिरामध्ये पण खूप जास्त सात्विक लहरी असतात. तर आपण अशी ही ओटी आपल्या मंदिरात जाऊन नक्कीच भरा. आणि ती ओटी पण आपण सेम दिली की त्याच्यातलं जर आपल्याला गुरुजींनी काही नारळ वगैरे दिला तर तो आपण घरी घेऊन यायचा आहे. पण असा आपल्या ह्या देवीचा मान सन्मान नक्की करा. कारण बघा, कुळदेवीची सेवा करण्याचा हा खूप महत्त्वाचा काळ आहे आणि या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या हातून कुळदेवीचा मान सन्मान झाला पाहिजे. आपल्या घरी एखादी जर सवाष्ण स्त्री आली या दिवसामध्ये तर आपण तिला हळदी कुंकू लावायचे, नमस्कार करायचा आणि एखादा गोडाचा पदार्थ म्हणजे तुम्ही खडीसाखर द्या किंवा खजूर, खडीसाखर किंवा चहा, कॉफी असं तुम्ही काही द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा करायचा आहे. मी प्रत्येक महिलेला विनंती करेल की याआधी जरी तुम्ही असा मान सन्मान केला नसेल, देवीची ओटी भरली नसेल, तर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण आपल्या देवीची ओटी भरा. कारण याच्याने बघा, आपल्या भोवताली जे आपल्या कुलदेवीचं कवच आहे ते आणखीन मजबूत होण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने आपल्याला ही कुलदेवीची उच्च कोटीची सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, घरामध्ये हवन करायचं आहे. तर याचेही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती, झालेली सेवा मी आई तुळजाभवानीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.